श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मंडळी, आज आपण अतिशय दुर्मिळ असा मंत्र स्वामींचा पाहणार आहोत आणि हा मंत्र योगायोगाने तुमच्यासमोर न येता स्वामींची ही एक योजना आहे। स्वामी तुमच्याकडे येऊ पाहत आहेत, तुमच्यात समाविष्ट होऊ पाहत आहेत। आता तुम्ही मागे सरू नका, स्वामींचे या मंत्राद्वारे स्वागत करा आणि हा मंत्र पूर्णपणे ऐका। अर्धवट ऐकल्यास त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही। कित्येक लोक हा व्हिडिओ पुढे ढकलून गेले आणि तुम्ही पाहतात, म्हणजेच तुम्ही भाग्यवंत आहात आणि स्वामी तुमच्यावर कृपा करू इच्छित आहेत। तर या स्वामी संकेताला ओळखा आणि हा व्हिडिओ, हा मंत्र पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला त्याची प्रचिती येईल, अनुभव येईल। तर मंडळी, तुमच्या आयुष्यात पैशांची कमतरता जर का तुम्हाला सतत जाणवत असेल, पैसा घरात येतो पण अजिबात टिकत नाही, तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे, तुमची प्रचंड इच्छा आहे, स्वतःच्या गाडीत फिरायचे आहे, किंवा तुम्हाला सोन्यांच्या दागिन्यांनी सजायचे आहे किंवा हिऱ्यांच्या दागिने बनवायचे आहेत, मात्र जवळ पैसा नाही, जो कष्ट करून कमवला आहे तो टिकत नाही, त्यासाठी अनेक उपाय आहेत। त्यातीलच एक उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। उपाय अतिशय सोपा आहे। त्या अगोदर एक अतिशय महत्त्वपूर्ण नियमाचे पालन करायचे आहे। तुम्ही तुमच्या कर्मांकडे लक्ष केंद्रित करायचे आहे। आपले कर्म हे चांगलेच ठेवायचे आहे, तरच हा उपाय उपयोगी पडेल। कोणालाही शब्दांनी दुखवायचे नाही, कोणाचेही मन दुखवायचे नाही। जर दुसरा कोणी तुमच्याशी वाईट वागत असेल तर तो भोगेल, ते त्याच्या कर्माच्या खात्यात जमा होईल, मात्र तुमचे कर्म तुम्हाला चांगलेच ठेवायचे आहे आणि कोणाशीही वाईट वागायचे नाही। तर मंडळी, उपाय असा आहे, तुम्ही असे करायचे आहे। तुम्ही हा उपाय कधीही करू शकता, यात कोणते काही जास्त असे मोठे नियम नाहीत। आता तुमची खूप इच्छा आहे की तुमच्याकडे खूप पैसा आकर्षित व्हावा, किंवा तुम्हाला तुमच्या अनेक इच्छा पूर्ण करायच्या आहेत आणि त्यासाठी पैसा हवा आहे, गाडी घ्यायची आहे, तुम्हाला दागिने बनवायचे आहेत, पण हा जो उपाय आहे तो तुम्हाला एकत्र सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही आहे। हा उपाय तुम्हाला सलग 11 दिवस करायचा आहे किंवा 21 दिवस करायचा आहे, पण प्रत्येक दिवशी तुमची इच्छा वेगवेगळी बोलायची आहे। आता जर तुमची इच्छा दागिन्यासंबंधी असेल किंवा मग गाडी संबंधित आहे, तर पहिल्या दिवशी बोलू शकता की मला पैसा हवा आहे। दुसऱ्या दिवशी तुम्ही बोलू शकता, असे प्रत्येक दिवशी तुम्हाला वेगवेगळी इच्छा बोलायची आहे। तर आता आपण पाहूया उपाय कसा आहे, काय आहे। एक चांदीची वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू टाकायचे आहे। आता हे हळदी कुंकू कसे टाकायचे आहे, हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळ, कधीही करू शकता, कोणत्याही दिवशी करू शकता। तुम्हाला चांदीची वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचे आहे। तुम्ही जेव्हा हा उपाय करणार आहात त्यावेळी तुम्हाला पाहायचं आहे की कोणत्या नाकपुडीतून तुमचा श्वास आहे तो जास्त स्ट्रॉंगली बाहेर पडत आहे। ते तुम्ही एक नाकपुडी बंद करून दुसरी आणि दुसरी नाकपुडी बंद करून पहिली, असे तुम्ही चेक करू शकता कुठून श्वास जास्त स्ट्रॉंगली बाहेर पडतोय। समजा तुमच्या लेफ्ट साईडने, डाव्या बाजूने जर श्वास बाहेर पडत असेल स्ट्रॉंगली, तर तुम्ही तुमचा लेफ्ट हँड यूज करायचा आहे, म्हणजेच डावा हात यूज करायचा आहे। आणि जर राईट साईडने श्वास बाहेर पडत असेल स्ट्रॉंगली, म्हणजे उजव्या बाजूने, तर उजवाच हात यूज करायचा आहे। चांदीच्या वाटीमध्ये हळदी कुंकू कसे टाकायचे, आपल्या हाताचा अंगठा आणि आपण ज्या बोटामध्ये रिंग घालतो, अंगठी घालतो, ते बोट, ह्या 2 बोटांच्या चिमटीमध्ये धरून हळदी कुंकू तुम्हाला वाटीमध्ये टाकायचे आहे। चांदीची वाटी नसेल तर घरातील स्टीलची वाटी वापरली तरी चालेल। तुमच्याजवळ एखादा सोन्याचा दागिना आहे, समजा आपण हातातली अंगठी म्हणूयात, तर ती अंगठी तुम्ही, तो दागिना असा हवा की तो 11 दिवस तुम्हाला लागणार नाही, तो वाटीतच राहणार आहे, असा दागिना तुम्ही चूज करा। तर आपण एक सोन्याची अंगठी घेऊयात। उदाहरणार्थ आपण एखादी सोन्याची अंगठी घेतली, तर ती अंगठी किंवा तुम्ही जो घेणार आहे दागिना तो स्वच्छ धुवून घ्या, संपूर्ण पुसून कोरडा करा आणि तो दागिना, ती अंगठी वाटीत ठेवा। त्याच्यावरही अशाच प्रकारचे हळदी कुंकू व्हायचे आहे। ज्या हाताने तुम्ही वाटीमध्ये हळदी कुंकू टाकले होते, की ज्या नाकपुडीत स्ट्रॉंगली श्वास बाहेर पडतो,
तेच हात, त्याच साईडचा हात यूज करायचा आहे आणि तीच 2 बोटांनी तुम्ही त्या अंगठीवर किंवा सोन्याच्या दागिन्यावर हळदी कुंकू व्हायचे आहे। दागिनाही त्याच हाताने वाटीत ठेवायचा आहे। तो दागिना पुन्हा हातामध्ये घ्यायचा आहे आणि ज्या नाकपुडीतून तुमचा श्वास जास्त येत आहे त्याच साईडच्या हाताने तो दागिना डोळ्यांना लावायचा आहे। हातात ठेवून, तुमच्या हातात दागिना ठेवून त्याकडे पाहून म्हणायचे आहे, मला गाडी घ्यायची आहे। समजा तुमची पहिली इच्छा गाडीची असेल आणि त्यासाठी तुम्हाला धन हवं असेल तर मग म्हणायचं आहे, मला गाडी घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे माझ्याकडे आकर्षित होऊ दे किंवा मला मिळू दे। थँक्यू 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 असं 3 वेळा म्हणायचं आहे आणि थँक्यू बोलायचे आहे। त्यानंतर परत तो दागिना त्या वाटीमध्ये ठेवून द्यायचा आहे। ती वाटी तुम्ही तिजोरीत ठेवू शकता किंवा कुठल्याही एखाद्या चांगल्या स्थळी तुम्ही ती वाटी ठेवू शकता। दररोज अशी एक इच्छा बोलायची आहे, पुन्हा ती वाटी बाहेर काढायची आहे, पुन्हा तुम्ही चेक करायचं आहे कुठल्या नाकपुडीतून तुमच्या स्ट्रॉंगली श्वास बाहेर पडतो आणि त्याच हातामध्ये मग पुन्हा तो दागिना हळदी कुंकू वाटीमध्ये व्हायचे आहेत। त्या 2 बोटांनी, अंगठीने आणि ज्या अंगठीत घालतो आपण त्या 2 बोटांच्या चिमटीमध्ये हळदी कुंकू पुन्हा दुसऱ्या दिवशी वाटीमध्ये व्हायचे आहे। तो दागिना पुन्हा त्याच हातात, ज्या हातात स्ट्रॉंग, ज्या साईडला जो नाकपुडीतून श्वास येतो त्याच हातात ती अंगठी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती पुन्हा हळदी कुंकू त्याच 2 बोटांनी, अंगठा आणि रिंग बोटांनी आपण त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचे आहे। पुन्हा तो दागिना हातात घ्यायचा आहे आणि पुन्हा आपली समजा दुसऱ्या दिवशी दुसरी इच्छा असेल किंवा आपल्याला जागा जमीन हवी असेल, घर हवे असेल तर त्याबद्दल बोलायचे आहे अंगठीकडे बघून की मला घर घ्यायचं आहे, जागा जमीन घ्यायची आहे, त्यासाठी तुम्ही उपलब्ध रक्कम जी हवी आहे ती उपलब्ध करा असं पुन्हा सांगायचं आहे आणि पुन्हा ती अंगठी वाटीमध्ये ठेवून द्यायची आहे। असं तुम्हाला सलग 11 दिवस वेगवेगळ्या इच्छा रोज हळदी कुंकू वाहून आणि ती दागिना हातात घेऊन बोलायचे आहे आणि पुन्हा असे 11 दिवस करू शकता किंवा मग 21 दिवस करू शकता। असं केल्यानंतर तुम्हाला शेवटी जेव्हा 11 दिवस पूर्ण होतील किंवा 21 दिवस पूर्ण होतील तेव्हा पुन्हा तो दागिना बाहेर काढायचा आहे। त्याला स्वच्छ धुवून पुसून पुन्हा तो आपल्याला वापरण्यासाठी घ्यायचा आहे आणि इतक्या दिवस साठलेले वाटीमध्ये जे हळदी कुंकू आहे ते तुम्ही एखाद्या कुंडीत, मातीत वगैरे टाकू शकता। हा उपाय तुम्ही सलग 11 किंवा 21 दिवस केल्यास तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण हळूहळू होऊ लागतील, तुमच्याकडे धन आकर्षित होईल। तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे। मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे, डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत, डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे, हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत। मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत, ते भक्तांवर खूप प्रेम करतात। त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच, त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील। मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच। बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील। तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा, फायदा नक्कीच होईल। तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे। तो मंत्र असा आहे, ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु।
ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे
सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु। ओम नमो श्री स्वामी समर्थाय मम गृहे सुख समृद्धी स्थिरता भवतु।